पागल कुत्रीचा कहर, नगरपालिकेची निष्क्रियता की नागरिकांच्या जीवाशी खेळ, असा प्रश्न निर्माण होत आहे। बारापत्थर पोलीस पेट्रोल पंप आणि पोलीस ग्राउंड परिसरात सध्या दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। एका पागल कुत्रीने परिसरात हैदोस घातला असून अनेक निरपराध नागरिकांना चावून गंभीर जखमी केलं आहे। लोक घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत, मुलांना खेळायला सोडणं तर दूरच, पण नगरपालिकेचे कर्मचारी मात्र अजूनही गाढ झोपेत असल्याचं दिसत आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे याच पोलीस पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यावरही या पागल कुत्रीने हल्ला केला। त्या महिलेला जबरदस्त चावा घेऊन गंभीर जखमी केलं। रक्तबंबाळ अवस्थेत तिला उपचारासाठी न्यावं लागलं। हा प्रकार इतका भयानक असतानाही प्रशासनाने अजूनही ठोस कारवाई केलेली नाही। स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती दिली, तक्रारी केल्या, पण प्रत्येक वेळी फक्त आश्वासनं मिळाली, पाहतो, कोणी पाठवतो, अशा शब्दांपलीकडे काहीच घडलं नाही। प्रश्न असा आहे की नगरपालिकेचे कर्मचारी नेमकं काम कधी करणार? काल रोजी 5/3/2026 मी सौजन्य पोलीस पेट्रोल पंपाचा DSM फारुख काजी कालपासून एक कुत्री कावरल कुत्री 30 ते 40 लोकांना चावा घेतला तिने। आमच्या इथे एक कस्टमर आली होती, लहान मुलगी, तिला पण चावा घेतला आणि आमची कर्मचारी DSW संगीता सूर्यवंशी म्हणून तिला पण चावा घेतला आहे। तिचा हात पण फ्रॅक्चर झाला आहे, त्याने तिला टाके पण लागलेले आहे। आणि आज रोजी दिनांक 6/3/2026 रोजी माननीय वसावे साहेब म्हणून नगरपालिकेचे त्यांना आम्ही कॉल केला। ते म्हणे आम्ही गाडी पाठवतो, अजूनपर्यंत काही गाडी आलेली नाही। आत्ता चालू एक गॅरेजवाल्या मुलाला पण काय नाव त्याचं अरबाज नाव म्हणून त्याच्या गाड्याला इथं चावलं आहे, आता चावा घेतला आहे। आज जर आमची रिपोर्ट खोटी असेल तर तुम्ही सिव्हिलची रिपोर्ट चेक करू शकता। कालपासून तर आज पाहतो किती पेशंट आले कुत्री चावाचे, हे फक्त बारापत्थरवरचेच पेशंट आहे, सर्व बारापत्थरवरच चावते ती। तुम्ही फोन केला, कोणी आलेच नाही का? मग नाही, आम्ही फोन केला, अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही, कोणी दखलच घेतली नाही महानगरपालिकेवाल्यांनी। दिनांक 6/3/2026 सकाळी 6:15 7:30च्या सुमारेस बागवान गल्लीत मी आपली रिक्षा घेऊन केळी घ्यायला गेलो होतो। तिथं एक सप्पी बागवान म्हणून केळी घ्यायला आला होता। आत गाडी लोटणारा व्यक्ती उभा होता लोटगाडीजवळ आणि मागून डायरेक्ट ती कुत्री आली आणि आल्यानंतर त्याच्या मागच्या कमरेच्या साईडला डायरेक्ट 2-3 दात गाडले आणि पूर्ण रक्तबंबाळ झाले। मी स्वतः त्या स्थळी उपस्थित होतो। त्या व्यक्तीला आम्ही चुना वगैरे लावला आणि तिथून त्यांना रिक्षात बसून झणी सिव्हिल हॉस्पिटल येथे जायचं सांगितलं। त्यांना सांगितलं की तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड वगैरे घेऊन कमीत कमी किती लोकांना ते चावले? कमीत कमी सकाळी मी वाचताना बागवान गल्लीमधून काट्या घेऊन झणी कमीत कमी आम्ही 5-6 जणांना चावले आणि तिथून बागवान गल्लीतले सगळे लोक होते। इम्रान बागवान म्हणून होते, कालूपालांचा भाऊ होता। किती दिवस झाले ते कुत्रीला इकडे? 2 दिवस। आज 2 दिवस आहे। आज सुमारे 12-1 वाजून गेले तरी अजून नगरपालिका त्याची दक्षता घेत नाहीये। तुम्ही फोन केला होता का? हो, आम्ही कोणाला फोन केला होता? त्यांचं नाव काय सांगता येणार नाही आम्हाला। हां, तर काळजी घ्यावा नगरपालिकेने, एवढीच नम्र विनंती आहे।